वाटेल तर बॉल डॉटच दिला जाईल हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जर क्षेत्ररक्षक तिकडे विकेट किपर मिसफील्ड म्हणजेच बॉल ड्रॉप करत असेल तर तिथे तुम्हाला रन्स दिले जाईल हे लक्षात ठेवायचं आहे. तर जातोय आपण सामन्याच्या दिशेनं. बघायला मिळते आहे फार चांगली फाईट आणि या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आता सुरुवात होती आहे. सामना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याचा घडला सुरू झाला. तिकडे पहिला चेंडू टाकून होतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय. पहिल्याच बॉलवरती दापिवली संघाच्या गोलंदाजानं मात्र अध्यक्ष उसळी टाकली आहे. बाउन्स भरपूर मिळाला आणि त्यामुळे पंचांनी मात्र पहिल्याच चेंडूवरती अतिरिक्त दावेचा सिग्नल मात्र नक्कीच दाखवून दिला आहे. समोर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये P1चं षटक आपण प्रगती पथावरती बघतोय. पहिला बॉल एक्स्ट्रा आला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अक्रॉस दी लाईन मिडल कक्ष बॅटचं स्वीकारलं आणि बॉल आता निघून जातोय स्वरलेख सीमा पार 4. खर्च झाली त्यानंतर हा चौकार येतोय आणि फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय पतवा 11 कुलगाव संघ मात्र 5 या धावसंख्येवरती पोहोचतोय. फलंदाजीमधून आपण बघू शकतोय अरमान आणि तन्वीर हे दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतोय तिथे अरमान बॅटिंग करतोय आणि अरमानच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर नक्कीच चौकार आलाय. आणि अशा पद्धतीनं बॅटिंग करत असताना पतवा 11 कुलगाव संघाचं धावफलक मात्र चांगल्या मौसम मध्ये खुलं झालेलं आपण पाहतोय. 5 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. मैदानामध्ये सध्या तरी दापिवली संघाकडून सूरज अगदी ओव्हर दी स्टंप्सनं बॉलिंग टाकतोय. क्षेत्ररक्षणामध्ये लक्ष टाकले तर फार चांगलं सूर्य क्षेत्ररक्षण सेट झालंय. पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना सूरज या मॅचमध्ये फार चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकेल का हे देखील फार बघणं गरजेचं आहे. पण इथे आता अगदी आपण बघू शकतोय थेट राईट हँड ओव्हर दी स्टंप्सनं इथून गोलंदाज सज्ज होतोय. लॉफ केलाय फटका हवेत टायमिंग प्रॉपर बॉल करेल मिड ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे हवाई सफर आणि हा सफर होतोय सफल येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अरमानच्या बॅटमधून हा लांबलचक षटकार. नक्कीच आज आपण खऱ्या अर्थानं अगदी जो संघ बॅटिंग करत असताना पाहतोय तो संघ आज वेगळ्या नावाने खेळ करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. थेट भाईजान 11 कुळगाव हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो. आकुडपट्ट्याचा बॉल पॉवर प्ले सुरू आहे. आडव्या पाटनं मात्र पुन्हा एकदा चांगलासा फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये उडवलाय. फलंदाजानं पण 38 सर्कलचा फिल्डर मात्र तिथे पोहोचतोय. चांगल्या पद्धतीनं बॉल एका टप्प्यावरती पकडून फेकतायत आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षणाचं बंधन आहे आणि त्या बंधनकारक क्षेत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्याच्या घडीला फार सुरेख प्रकारचं क्रिकेट मात्र फलंदाजीमधून सध्या तरी दाखवून दिलं जात आहे या दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून. अरमान मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगलं बॅटल खेळत असताना पाहायला भेटतोय. बोटं विखरली होती लेग कटर होता बॅटवरती. हा चेंडू बघायला गेले तर थोडासा बाहेरच्या क्षणाला संपर्क करत होता आणि तिथे मिडॉनला बॉल ट्रॅव्हलिंग करत असताना पकडून फेकला तोपर्यंत एक सिंगल तिथे अरमानच्या बॅटमधून. स्कोरबोर्डवरती सध्या तरी आपण बघू शकतोय 14 धाबा फलंदाजी करत असताना भाईजान 11 कुळगाव संघाच्या मात्र या स्कोरबोर्डवरती लागतात. 14 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत. तिथे मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले सुरू आहे. 4 बॉल टाकून झाले आहेत. अजून देखील 2 बॉल टाकायचे आहेत. शॉर्ट ऑफ लेन पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न कनेक्शन चांगलं नाहीये. चान्स होता धावबादसाठी पण तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र थोडीशी मिसफील जाणवली थोडीशी मिस्टेक जाणवली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती पुन्हा एकदा फलंदाजांना मिळवली एक सिंगल. आपण पाहिलं अगदी तन्वीरच्या बॅटमधून ही सिंगल आली आणि स्कोर कार्डवरती मात्र फार नियंत्रणामध्ये हे बॅटल खेळत असताना फलंदाजी करणाऱ्या या टीमला पाहतोय. शॉर्ट ऑफ लेंथ इनसाइड आउटला फक्त आणि फक्त बॅटची दिशा मोडली आणि आता पॉइंट कव्हरला बॉडी लाईन तोडफोड करत असताना बॉल फेकून देतोय फलंदाज अरमान सीमा पार आणि मैदानामध्ये या षटकाचा अंत झालाय. खूप चांगला मैदानामध्ये बॅटिंग करत असताना सध्या तरी भाईजान 11 कुळगाव संघाला आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार डिझाईन.
नक्कीच आपण बघू शकतोय दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर पूर्णपणे मंत्रमुक्त सोडणारी गाणी मात्र इथे आपण बघू शकतोय आमच्या डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकवली जात आहेत. फायनलचा डे आपल्याला या स्पर्धेचा पाहायला भेटतोय आणि मैदानाच्या आतमध्ये इथे या सामन्यामध्ये मात्र सध्याच्या घडीला लक्ष केंद्रित केलं तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग फर्स्ट करत असताना या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय भाईजान 11 कुळगाव संघ मात्र दाफलकावरती 19 धावा लावत असताना 19 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात. महत्त्वाचा निर्णय म्हणजेच आतापर्यंत फलंदाजीमधून कोणतंच नुकसान राहिलं नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाचं आणि अशाच प्रकारे फलंदाजी जर नक्कीच किंबहुनात येणाऱ्या याही षटकामध्ये राहिली तर नक्कीच एक चांगलं फायटिंग टोटल या मॅचमध्ये बनवलं जाईल. पण तिथे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती मच्छिंद्र सज्ज झालाय दुसऱ्या स्पेलमध्ये. मच्छिंद्र एंटर होत आहेत ओव्हर दी विकेटनं. हा बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय पडल्यानंतर वळण तर फारसा घेतोय पण हा चेंडू उजवा स्टंप आणि जो सेफ झोन होता त्याचा फार बाहेरनं रोटेट होतोय आणि त्यानंतर पंच सांगतायत इट्स व्हाईट बॉल. 61 रन्स आणि स्कोरबोर्ड आता 20. 20 धाबा दाफलकावरती आहेत. तिकडे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फलंदाज करत होता पण हा चेंडू अजून एकदा बराचसा बाहेर जातोय आणि मच्छिंद्रचा लागोपाठचा दुसरा अतिरिक्त चेंडू येतोय. बघू शकतोय मच्छिंद्रला देखील माहिती आहे फलंदाज जर शपल होत असेल तर नक्कीच त्याच्या बॉडीपासून लांबवरती ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये सध्या मच्छिंद्र 2 बॉल एक्स्ट्रा टाकत असताना 2 बॉल एक्स्ट्रा आले आहेत बादशाह रनर मध्ये. फटका आता मैदानाच्या आतमध्ये खूप सुरेख आहे. टायमिंग टिपिकल कक्षामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतोय सध्याच्या स्थितीला तन्वीरच्या बॅटमधून आलाय हा डायनामिक हिट सिक्सर. अगदी 2 बॉल एक्स्ट्रा टाकले आणि त्यानंतर जो प्रयत्न करत होता मच्छिंद्र अगदी बॉडीपासून लांब ठेवण्याचा पण तिथे त्याने फलंदाजाच्या रनारमध्येच बॉल फेकला आणि षटकार. षटकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मात्र लेंथमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. अगोदरचा बॉल जिथे आपण षटकार पाहिला होता त्या लेंथवरती पुढ्यात टाकलेला बॉल होता आणि त्यानंतर या चेंडूवरती बघायला गेले तर मच्छिंद्र मात्र लेंथला थोडासा मागे घेत असताना आणि तिथे एक चांगलं नियंत्रण ठेवलेला डॉट बॉल मात्र तिथे येत असताना चांगल्या प्रकारचा सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक आहे शॉर्ट बॉल परफेक्ट. बघायला गेलं तर शॉर्ट बॉलला मात्र फायदेशीर ठरवतायत समोर स्ट्रायकर यांचे फलंदाज आणि आता मिड विकेट बाउंड्री लाईनचा पलीकडे पाठवून देतोय पुन्हा एकदा फलंदाज तन्वीरच्या बॅटमधून. हा सीमारेखेच्या पलीकडे साऊंड सिस्टम खुल्या मौसम मध्ये आलाय. आभाळाला भिडणारा षटकार. त्या चेंडूवरती गोलंदाजाला वर्चस्व मिळत आहे आणि तिथे सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतोय 2 अटॅकिंग स्ट्रोक मात्र तन्वीरच्या बॅटमधून येत आहेत आणि स्कोरबोर्डवरती सध्या तरी आपण बघू शकाल कुळगाव भाईजान 11 कुळगाव संघ मात्र 33 या दाफलकावरती आहे. 33 धाबा स्कोरबोर्ड वरती आहे. तिथे शपलवून खेळण्याचा प्रयत्न करत गोलंदाज तिथे मैदानामध्ये मच्छिंद्र मात्र स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा माझ्या मते मच्छिंद्रनी आपली साईड चेंज करावी असं मला वाटते. तुम्हाला काय वाटतंय यावेळेस? नक्कीच सर मला देखील तसंच वाटतंय की इथे आतापर्यंत मार देखील फार पडलाय मच्छिंद्रवरती आणि तिथे साईड चेंज कळत नाहीये आणि त्यानंतर मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला तन्वीर पुन्हा पनिशमेंट 6 षटकार बढिया खूबसूरत. वाय जरूर आपण बघू शकतोय 3 बिघेट येतात सर या ओव्हरमध्ये आणि आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर फार मोठं षटक फेकत असताना आपण मच्छिंद्र या गोलंदाजाला पाहतोय त्यामध्ये आणि चांगला गोलंदाज आहे मच्छिंद्र. मी याच्या आधी बघितलं याला चांगली गोलंदाजी करत आहे
पण कसं आहे, बॉलिंग थ्रो आहे आपल्या स्पेलमध्ये कधी कधी पडतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर म्हणायला गेलं तर प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडूसाठी सारखी नसते. एका वेळेला एखादा खेळाडू शून्यातून पुढे येतो आणि वेळेला एखादा खेळाडू बघायला गेले तर मोठेपणातून खाली देखील जात असतो आणि तेच क्रिकेट बरोबर, इथे अगदी बरोबर. मैदानामध्ये पुन्हा आहे. व्हाईटचा इशारा. भव्य दिव्य टुर्नामेंट या खरवे मैदानावर. आणि याच दरम्यान कॅश प्राइज येत असताना आपण बघू शकतोय बॅटर तन्वीरने जर इथे अर्धशतक ठोकलं तर आमचे आदरणीय शाकिबबाई शेख यांच्याकडनं मात्र 1,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं गेलंय. तिथे मैदानामध्ये आपण फार चांगल्या पद्धतीचा सामना खरं तर या मॅचमध्ये पाहतोय. बॅटिंग करत असताना मात्र भाईजान 11 कुळगाव अगदी संघ बरोबर. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमकतेची आणि अग्रेसिव्ह झालेला आहे भाईजान 11 या ठिकाणी. फार चांगलं प्रदर्शन तिथे सुंदर षटकार आणि सुंदर चौकारच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. परफेक्ट खरं तर षटकार चौकारांची बरसात देखील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीनं घडली गेली आहे. स्कोरबोर्डवरती सर इथे लक्ष टाकलं तर नक्कीच 41 धाबा दाफलकावरती लागतायत अगदी आणि बरोबर. दुसराच ओव्हर सुरू आहे. आणि अशाच प्रकारे फटकेबाजी राहिली तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं लक्ष बनवू शकेल. बॅटिंग करत असताना भाईजान कुळगाव संघ आहे. लोवर फुल टॉस आडवा बॅटनं मात्र खेचत असताना डबलसाठी गृहीत केलं जात आहे कॉलिंगमधून बॅटरकडून. पण तिथे मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट लगेच राहिला. आय फील जोशात केली परंतु पंच सांगतात की बॅटर इज रिटर्न पॉपिंग किसवरती सेफ आहे आणि तिथे मैदानामध्ये या चेंडूवरती 2 धाबा आणि पंच सांगतात की 2 षटक संपतायत आणि स्कोरबोर्डवरती बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये भाईजान 11 कुळगाव संघ 43. 2 ओवर की समाप्ति 43 रन। भव्य दिव्य टूर्नामेंट प्रतियोगिता का आयोजन इस मैदान के ऊपर। भरपूर मानाची स्पर्धा आपण बघू शकतोय खरं तर बऱ्याचशा पाहुण्यांच्या साथीने आणि त्यानंतर खरवळवाडीच्या मेहनतीनं सादर झालेला हा मानाचा चषक आपण आणि या नक्कीच enjoy मुलांनी करतोय. खरोखरच खूप मेहनत घेतलेली आहे. हे जे माझ्यासमोर मुलं आहे, ललित आहे, उमेश आहे, अजून मला नाव कळलं नाही यांचे, पण चांगली मेहनत आहे यांची, चांगली कामगिरी आहे. 2 षटकं तिथे समाप्त झाली. दुसऱ्या षटकामध्ये मच्छिंद्र होते त्याने गोलंदाजी करत असताना मात्र 24 धावा खर्च केल्या आणि बॅटलमध्ये भरपूर स्ट्रॉंग लेवलचा स्कोरबोर्ड इथे रचत असताना 2 ओव्हरमध्ये आपण सध्या तरी भाईजान 11 कुळगाव संघाला पाहतोय. कोणतंच नुकसान नाही आहे. 0 विकेट आहे आणि स्कोरबोर्ड 43 वरती लागला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग स्पेलमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र सध्याच्या घडीला अगदी बरोबर आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये निराश व्हायचं नसते. क्रिकेट खेळच आपल्याला एक जीवनदान देते आणि खेळच आपल्याला एक शिस्तबद्ध जीवन जगण्याचा इशारा देते. महेश निराश व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. सध्या तरी मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना दापिवली टीमला या मॅचमध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि जसा बॉल टाकलाय तिथे मैदानामध्ये मात्र पंचांनी अगदी चेक केलंय लेंथला आणि हा बॉल लेग स्लिकला मिस करतोय आणि तिथे अतिरिक्त रन्स मात्र आता या बॅटलवरती जॉईंट होईल. एका धावेला महत्व असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या दापिवली संघ मात्र फार महागडी गोलंदाजी करतोय पण इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र वेळेला चांगलं ठरवण्याचं काम सध्या तरी मैदानामध्ये गोलंदाजीमधून महेश हा बॉलर अतिरिक्त बॉल टाकला खचून गेला नाहीये सावरलं स्वतःला आणि त्यानंतर चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि मैदानामध्ये डॉट पंचांची बॉल. कामगिरी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी आहे यामध्ये, या भव्य दिव्य टुर्नामेंटमध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चांगलाचा फटका आहे. 38 सर्कल तोडलं त्यानंतर मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांना केलं या क्षणी बीट. चुकी झाली आहे, चुकीला सुंदर माफी नाही चौकार. आहे. आतापर्यंत इथे मैदानामध्ये फलंदाजीमधून लक्ष टाकलं तर नक्कीच भाईजान 11 कुळगाव संघाच्या फलंदाजांनी मात्र संपूर्ण अगदी दापिवली संघाच्या गोलंदाजांना मात्र भरपूर डॉमिनेट केलं आणि गेलं आहे. भाईजान 11नी पूर्ण आपलं मनोबळ हे केलेलं आहे आणि यांनी एक निश्चय केला होता की चांगला उत्कृष्ट आपण एक मोठा टार्गेट देऊया या ठिकाणी. आणि जरूर सर प्रथम जेव्हा टॉस झाला होता त्यावेळेला आपण पाहत होतो की टॉस भाईजान 11 कुळगाव संघाने जिंकून बॅटिंग का घेतली त्याचं बढिया 6 उत्तुंग षटकार या ठिकाणी.
षटकाराच्या मदतीने दाफलकावरती पुन्हा एकदा फार मोठं अगदी आक्रमण होत आहे स्कोरबोर्डवरती. सध्या तरी 54 धावा लागल्यात. ऑन स्क्रीन लोवर फुल टॉस होता. बॅटवरती बघायला गेले तर परफेक्टली टायमिंगनुसार मैदानाच्या आतमध्ये मात्र हा फटका खेळत असताना तिकडे अरमान या फलंदाजाला पाहिलं आणि षटकार आला आणि स्कोरबोर्डवरती 54 धावा लागल्या. त्यामध्ये आपण बघू शकतो अरमान 8 बॉल 27 वरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. त्यानंतर तन्वीर हा फलंदाज मात्र 7 बॉल 21 वरती खेळतोय. म्हणजेच ही पार्टनरशिप सध्या तरी 15 चेंडू आणि 54 धावेची राहिली आहे. उत्कृष्ट पार्टनरशिप झालेली आहे. अजून एक ओव्हर जर पार्टनरशिप झाली तर एक चांगलं टार्गेट येईल. आतापर्यंत मॅचला मात्र नक्कीच पूर्णपणे हालातीनुसार खेळत असताना दोन्ही फलंदाज आहेत. शॉर्ट बॉल होता तिकडे मैदानाच्या आतमध्ये डबलसाठी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र सध्याच्या स्थिती बढ़िया रेटिंग बिटवीन विकेट, 2 रन चुरा लिए आसानी से. भव्य दिव्य टूर्नामेंट के बीच खरवई मैदान के ऊपर ये फाइनल के मुकाबले आज का आखिरी दिन. सभी दर्शकों का इस मैदान के ऊपर हार्दिक हार्दिक स्वागत है. कंटिन्यू. खूप चांगला तिथे मैदानाच्या आतमध्ये हा सामना खेळला जातोय. आगळा निगळा शॉट मैदानाच्या आतमध्ये. अगोदर मन होतं सुपला खेळण्याचा पण तिथे मैदानाच्या आतमध्ये सफल झाला. तदनंतर क्रॉस बॅटनं हा चेंडू शॉट्सवर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय सीमा पार. मैदानाच्या आतमध्ये स्टाकर एंडला अरमान आणि अरमानच्या बॅटमधून आलाय भाईजान 11 कुळगाव टीमला हा प्रोत्साहित करणारा चौकार. काळजी घेतात हे खूप आहे. छान. अगदी तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र अगदी सामन्यामधून सध्या सगळीला मात्र भरपूर चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे या दरम्यान डॉट बॉलची फेकी मात्र तिथे गोलंदाजी करत असताना दापिवली संघाच्या महेशने केली. शेवट चांगला राहिला. अंत बला सो हो बला आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं डॉट बॉल. आणि आता इथे 3 षटकं संपतायत. स्कोरबोर्डवरती फलंदाजी करत असताना इथे भाईजान 11 कुळगाव संघ मात्र 60 या धावसंख्येवरती पोहोचलाय. आणि त्याचबरोबर आमचे अमनभाई शेख यांच्याकडनं आपण बघू शकतो कॅश प्राइज येतोय. दोन्ही फलंदाजांमधून कोणत्याही फलंदाजानं जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं बक्षीस इथे येत असताना आपण पाहू शकतोय. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र छान चांगल्या देणगी बक्षिसांच्या रूपांमध्ये अमनभाई शेख यांच्यातर्फे. शेख साहेब आपले खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन. मुलांचा आपण उत्साह वाढवता याबद्दल धन्यवाद. लॉट ऑफ थँक्स. याच दरम्यान तिथे आपण पाहाल ड्रिंक्स डॉली मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवली जाते. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बरीचशी चर्चा मात्र ऑन स्क्रीनवरती करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तिथे सध्या तरी दापिवली संघाला त्यांची 3 षटकं मात्र भरपूर मागणी ठरली आहेत. पण येणारं षटक महत्त्वानं टाकावं लागेल. जर इथे 65 परत जर थांबवलं गेलं किंवा 70 पर्यंत थांबवलं गेलं तरी सुद्धा मॅच बनवू शकेल. टार्गेट कारण, चांगलं आहे. अजून एक ओव्हरचं खेळी बाकी आहे आणि एक ओव्हरमध्ये काहीतरी होऊ शकते. 20-25 धावा होऊ शकतात असं माझं मत आहे. पण इथे वेळ आणि काळ बदलला तर सर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक देखील बनवू शकेल. कारण नाही क्रिकेट बरोबर आहे. आणि ऊन रखरखतं ऊन आहे ना, कळकळाती ऊन आहे एकदम. या उन्हामध्ये खेळणं काही कठीण नाही आहे. ये खेलने के लिए पूरा एक बड़ा दिल लगता है, कलेजा लगता है. इसी धूप के अंदर खेलना मामूली बात नहीं. नक्कीच जिगर लागते क्रिकेटचा खेळ भरकट बिलकुल, उन्हामध्ये बिलकुल सही खेळण्यासाठी. सर. आणि बिलकुल तेच सही. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण सध्याच्या घडीला अगदी ग्रामीण भागाच्या संघांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहतो आहे. आणि या यशस्वीकडे वाटचाल करताना ही प्रतियोगिता 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र अगदी सुरुवातीमधून टाकत असताना अगदी गोलंदाज दिनेश या क्षणी मात्र अतिरिक्त बॉल इस्तेमाल टाकतोय. आणि तिथे आता एक्साच्या बढतीनं हे बॅटल अजून मजबूत होत आहे. आणि फलंदाजी करत असताना भाईजान 11 आपण बघू शकतो सध्या तरी कुळगाव संघ मात्र 61 या धावसंख्येवरती. चला यापुढील होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. बॉल बढ़िया डिलीवरी और सीधे मिडल स्टंप उखाड़ दिया ऑफ स्टंप उखाड़ दिया. अच्छी गेंदबाजी वहां पर. अगदी विकेट आलेला आहे. पहिला फलंदाज बाद झाला. आपण पुढच्या सामन्याच्या टॉसच्या दिशेने जातोय आपण.
आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जी चर्चा पाहत होता तो विकेट तर इथे आलाय, पण मैदानामध्ये शेवटचं षटक सर इथे सुरू आहे आणि शेवटचं षटक म्हटलं तर फार फलंदाजांसाठी ते षटक चांगलं ओळखलं आणि जात असतं. निर्णायक षटक राहिले. सुंदर फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण या भव्य दिव्य प्रतियोगितामध्ये. अगदी तिथे मैदानाच्या आतमध्ये चांगलीशी ऑन ड्राईव्ह एक सिंगल रोखू शकले नाहीयेत. सिंगल आली आहे. स्कोरबोर्ड 62 वरती पोहोचतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये या 2च धावा खर्च केल्यात, म्हणजे दिनेश मैदानाच्या आतमध्ये चांगल्या ले मध्ये गोलंदाजी टाकताय. वाईटचा इशारा. तनिष काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर इस मैदान के ऊपर. भव्य दिव्य टूर्नामेंट के बीच, भव्य बख्शीश के बीच तनिष अपने बॉलिंग मार्क पर ओवर द विकेट होते हुए बढ़िया स्ट्रोक ले लिया है वहां पर. और देखना है अंपायर का इशारा. 6 रन के लिए बिग हिट एंड एक्सेलेंट हिट. डीजे सध्या षटकार आलाय फलंदाज अरमानच्या बॅटमधून. स्कोरबोर्ड आता 69. या धावफलकावरती पोहोचतोय. तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटची थोडीशी आतली कडा आणि त्यानंतर बॉल न घेतलाय परफेक्टली स्टंपचा वेग आणि फलंदाजी करत असताना मॅच मध्ये लागतोय विकेट. साठी अरमानने ऑफसाईड आणि ऑनसाईडला खूप फटकारांनी चौकार लावलेले आहे. या ठिकाणी सुंदर खेळी केलेली आहे अरमान यांनी. अग्रेसिव्ह खेळी. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आता आपण बघू शकतोय 4थ्या क्रमांकावरती अरबाज या अरबाज. फलंदाजाला मात्र तिथे एंटर केले जात आहे. हा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये फार वेगात गोलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल. बढ़िया हिट. अरे लॉफ खेळण्याचा प्रयत्न केला, पण तिथे मैदानाच्या आतमध्ये मिसटायमिंग होतं. कॅच ड्रॉप झाली आणि जीवनदान मिळालेलं आहे. या जीवनदानचा पूर्ण फायदा घ्यायला पाहिजे. एक चौका किंवा एक षटकार हाणणे निश्चितच आवश्यक आहे. आणि झेल कंप्लीट झाला असता तर सर इथे एक सिंगल वाचू शकली असती, पण बिलकुल तिथे बिलकुल अगदी बरोबर आहे. कॅच ड्रॉप झालाय आणि मैदानामध्ये समोर स्ट्रायकर एंडला आता फलंदाजी करत असताना अरबाज झेल आपण बघतोय. फटका चांगला आहे. लोवर फुल टॉस होता. फटका बघायला गेले तर स्वेरलेग झोन मध्ये आपल्या बॅटमधून खेळला. तिसरीसाठी कॉल आणि मैदानाच्या आतमध्ये आता तिसरी धाव होणार नाहीये हे मात्र जरूर आपण पाहिलंय. आणि मैदानाच्या आतमध्ये इथे 2+1 विकेट डीज आहे. पहिलं सत्र संपन्न झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण भाईजान 11 कुळगाव संघाला पाहिलं, ज्या संघाने मैदानामध्ये सुरुवातीपासून अक्षरशः तोडफोड आपल्या बॅटमधून मचावली. चांगल्या पद्धतीने मात्र धावा कुठल्या आणि जे बॅटल आपण बघतोय ते भरपूर बॅटल त्यांनी स्ट्रॉंग खेळलेलं आपण पाहतोय. 4 षटकांमध्ये 72 धावा त्यांनी यशस्वीरित्या आपल्या बॅटमधून खरं तर कुठून काढले आणि आता 73 धाब्याचं आव्हान या मॅचमध्ये चेसिंग करत असताना येणाऱ्या 4 षटकामध्ये पाहायला मिळेल. आणि सुंदर आव्हान दिलेलं आहे. 73 रन म्हणजे काही कमी नाही आहे. 73 रन म्हणजे आजच्या दिवसाप्रमाणे हा जास्तीत जास्त स्कोर आहे. बरोबर.
पण इथे सर सांगायला गेले तर क्रिकेट आहे एकाच संघाकडे जाऊन आपल्याला चालत नाहीये. दोन्ही संघाला बरोबर आहे. आपल्याला आपल्याला पुढे दोन्ही घेऊन जावं लागत असं आणि इथे बरोबर. दापिवली टीम हे लक्ष चेस करेल की नाही हे देखील पाहायला भेटेलच. पण आपण जातो अगदी टॉसच्या बरोबर आहे, दिशेनं. कारण दोन्ही संघ अटीतटीचे संघ आहे. दोन्ही संघामध्ये चांगले एक्सपिरियन्स खेळाडू आहे या ठिकाणी मी बघितलेले आहे. टॉस करतोय आपण जोबिलीपाडा विपक्षात चेस द गेम जांभिवली या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचे गणधार इथे यायचं आपण टॉस करतोय. आणि त्याचबरोबर हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आमचे आकाशदादा जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस तिथे करून घ्यायचा आहे. टॉस बॉक्स क्षेत्रामध्ये आपण पाहतोय भरपूर मानाची स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा आहे. स्वर्गीय किशोर प्रकाश इलेवन खरबईवाडी आयोजित स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषक 2025 ची स्पर्धा. आजचा फायनलचा थरार देखील आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळतोयच. पण इथे रेग्युलर फॉर्मॅटमधून सामना क्रमांक आपल्याला 4 मधला टॉस होत असताना पाहायला भेटतोय. त्या सामन्यामध्ये जोबेलीपाडा विपक्षात बघायला भेटेल ती म्हणजेच चेस द गेम जांभिवली या दोन संघामध्ये. बैट्समैन मैदान में पहुंचते हुए भाईजान 11 अपनी फील्ड को सजाते हुए रन्स टारगेट दिए हैं. 73 73 runs to win this match. Nice cricket played at this Karwai Kridangan, and both teams and both players, team captain, team coaches, welcome to here at this Karwai ground. Those are coming from the various areas. And 73 runs to win this match. अगदी इथे मैदानाच्या मध्ये मात्र 4 षटकं आणि 73 धावेचा पाठला करत असताना मैदानामध्ये आपण दापिवली संघाला पाहतोय. आणि दापिवली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये इंटर होतीये. ही सलामीची जोडी जर मैदानाच्या मध्ये नक्कीच एक चांगल्या कोणामधून जर बॅटिंग करत असेल तर नक्कीच लक्ष चेस देखील होऊ शकतंय. तिथे मैदानामध्ये रुपेश स्टॅकरेनला फलंदाजी करतात आणि नॉन स्टॅकरेनला तुषार आहेत. आणि मैदानामध्ये आणि पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घ्यायला हवं. आपलं काय मत आहे? बॉलिंग ट्रॅकवरती सलाम सज्ज झालाय. सलमान मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय सध्याच्या स्थितीला या चेंडूवरती लाऊड अपील केली आहे. पण पंच सांगतायत की हा चेंडू स्टिकला मिस करत होता. आणि त्या अनुषंगानं इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र पहिल्याच बॉलवरती सध्या तरी इथे डॉट बॉल येत असताना आपण पहिल्या चेंडूवरती बघू शकतोय. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये शांत राहून चालणार नाहीये, कारण ही एक मोठी उमेद असते ज्या षटकामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फार मोठ्या धावा घ्यावा च्या असतात. आणि त्या धावा इथे पॉवर प्ले मध्ये येतील का? डायरेक्ट हिट. ओ, या क्षणी मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये डेंजर झोन निर्माण होत होता रुपेशसाठी. पण तिथे क्षेत्ररक्षक बघायला गेलं तर थोडेसे अनसक्सेस राहत आहेत. आणि मैदानामध्ये आता मिळती आहे फलंदाज रुपेशच्या बॅटमधून ही संघाचं खातं खोलणारी सिंगल. ऑन स्क्रीन ॲक्शन रिप्ले आपण बघू शकतोय. जडमध्ये टाकलेला बॉल होता, खोलातला बॉल होता, त्याच्यावरती मात्र चांगला चॉप केलेला स्ट्रोक एक्झोविट बॅटरनं खेळला होता. पण तिथे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण फार सुरेख आणि तिथे एक सिंगल. आणि सुंदर गोलंदाजी होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी होत आहे. सध्या तरी सलमान हा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर सिंगल खर्च केली. आणि आता तिसरा चेंडू इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॅटरला वाटलं होतं की हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाईल, पण हा चेंडू पडल्यानंतर आत आलाय. आणि तिथे मैदानामध्ये बॅटरला मात्र पूर्णपणे बीट करून हा चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या दस्तानामध्ये डॉट बॉल. आणि त्याचबरोबर
सलमान या गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर आमचे अरमानभाई शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. पण तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गोलंदाजी करत असताना सलमान मात्र पूर्णपणे या बाटलला थांबवून ठेवतोय आणि तिथे मैदानामध्ये तुषार मात्र वारंवार 2 डॉट बॉल डिलिव्हरीज यूज करतोय. सामना फार चांगल्या रीतीचा बघतोय. पुन्हा एकदा तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र या चेंडूवरती फील करत होते संपूर्ण या मॅच मध्ये भाईजान 11 कुळगाव संघाचे खेळाडू. पण पंच सांगतात की हा देखील चेंडू पुन्हा एकदा स्टिकला मिस करतोय आणि इथे देखील डॉट बॉल. पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर सर इथे सांगायला गेलं तर फार मोठं प्रेशर हे टार्गेट चेस करत असताना दापिवली संघावरती बनलंय. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, नो मॅच लँड आहे, बॉल खाली, मैदानाच्या आतमध्ये बनतंय सेलिब्रेशन. शेवट या षटकाचा मात्र सलमानच्या गोलंदाजीमधून झालाय चांगला आणि सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला गेलं तर या मॅच मध्ये लागतोय दापिवली संघाला पहिलाच विकेट. चांगल्या पद्धतीनं लेंथ मध्ये गोलंदाजी केली. 6 चेंडू टाकले, एकच धाव खर्च केली, एक विकेट मिळाला आणि आता मैदानामध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. यश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग स्पेल मध्ये सज्ज झालाय. तिथे मैदानामध्ये स्टार्क रेनला ओपनर ऑर्डर मधून एंटर झालेला रुपेश होता आणि रुपेशला मात्र आता मैदानामध्ये चांगल्या पद्धतशीर टाकलेला हा यॉर्कर तिथे मैदानाच्या आतमध्ये यशचा डॉट बॉल. प्रेशर काय चीज आहे ते मात्र आता मैदानाच्या आतमध्ये प्रेशर अजूनही कायम आहे. संपूर्ण सध्या तरी या मॅच मध्ये रिलीज करत असताना भाईजान 11 कुळगाव संघाला पाहतोय. दुसराही चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये सबमरीन डिलिव्हरी, बॅक टू बॅक सलगचा अजून एक चांगला बॉल. यश हा गोलंदाज आणि सामन्यामधून आता सध्या खरं तर नक्कीच आपण बघू शकतोय 73 धाबेचं लक्ष चेस करत असताना दापिवली संघ या मॅच मध्ये भरपूर स्ट्रगल करतीये. स्ट्रगल सुरू आहे. बॅट पासून पुढे एकदा चेंडू टर्न केलाय, अँगल बनवला, कोण बनवला आणि तो कोण मैदानाच्या आतमध्ये आता यशला पुन्हा एकदा या चेंडूवरती आणि माझ्या मते अचूक टप्प्याची गोलंदाजी सुरू आहे. ही अजून बघितलेली नाही आपण. अचूक टप्प्याची गोलंदाजी करणे कठीण नाही. अगदी आपण बघू शकतोय अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवून मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी होत असताना पण इथे चौथा चेंडू जर पाहिला तर नक्कीच लेग स्टिकला मिस करतोय. पंच सांगतायत की आउटसाइड द लेग स्टंप येईल. एक्स्ट्रा रन्स स्कोरबोर्ड वरती दापिवली संघ सध्या तरी 2 या धावफलकावरती पोहोचतोय. ऑटो रिक्षा बाहेर काढा कृपया. 2 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा षटक आपण मैदानाच्या आतमध्ये खरं तर मार्गस्थ स्तरावरती असताना पाहतोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये अगदी आतापर्यंत तरी या मॅच मध्ये 73 धाबेचं लक्ष चेस करत असताना थोडंसं नियमांचे पालन करा. खेळ सुरू आहे. खुंतच आक्रमण होत असताना आपण पाहिलेलं नाही आहे. हो, मैदानाच्या आतमध्ये सध्या यश हा गोलंदाज पूर्णपणे चांगल्या अंदाजामध्ये मात्र लेंथ बॉलची डिलिव्हरी तिथे यूज करतोय आणि मैदानामध्ये सामन्यामध्ये आता दापिवली संघाच्या बॅटर रुपेशला पुन्हा एकदा बीट आणि केलं. माझ्या मते अटॅकिंग बिलकुल बॉलिंग सुरू आहे. अटॅकिंग बॉलिंग फार सुंदर अशी बॉलिंग आहे. वेग चांगला आहे, त्यानंतर नियंत्रण चांगलं आहे आणि महत्वाचं म्हणजेच दिशा ही फार चांगली तिकडे गोलंदाज वापरतोय. तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र या क्षणी मिस्टेक थोडीशी होतीये. पण जर सांगतायत एक्स्ट्रा प्लस तिथे भेटते या चेंडूवरती सध्याच्या स्थितीला व्हाईट प्लस एक्स्ट्रा.
2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2च्या मदतीनं दापिवली क्रिकेट संघ मात्र या स्कोरबोर्डवरती 4 या स्कोरबोर्डवरती पोहोचतो आहे. खचून चालणार नाहीये इथे मैदानाच्या आतमध्ये दापिवली संघाला जर जिंकायचं असेल आणि तर आता दापोली संघामध्ये चांगले उत्कृष्ट फलंदाज आहे, यांनी फायदा घ्यायला पाहिजे कारण बॅटिंग ऑर्डर आहे यांच्याकडे. पण आज खरं तर सर सांगायला गेले तर दिवस वाईट सुरू झालाय असं माझ्या मते तरी इथे मॅच मध्ये पाहायला भेटतंय. मिस्टामिक स्टोक फटका फसलाय, मिड ऑफ होते पण तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज यशला मिळते नाराजगी कारण कॅच सुटलाय आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल इथे या चेंडूवरती भेटतीये. स्कोरबोर्ड वरती सध्या तरी आपण बघू पण शकतो इंग्रजीमध्ये म्हणतो कॅचेस विन द मॅच. दापिवली संघ मात्र 6 या धावसंख्येवरती. फुल टॉस बॉल तासावरती केलं आक्रमण. स्ट्रायकर एंडला फलंदाज रुपेश लेट परंतु आलाय थेट मैदानाच्या आतमध्ये. रुपेशच्या बॅट मधून चेंडू सीमा पार येतोय षटकार. दक्ष नेवाने ब्रदर्स. जरूर आपण इथे मैदानामध्ये बघू शकतोय चेस करत आमचे विकेट असताना कीपर ज्युनियर उस्मान पटेल. इथे मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगलासा सामना पण तिथे सध्याच्या स्थितीला लागतोय. अजून एक विकेट ओयुटी आउट. मैदानाला आता सोडावं लागतंय फलंदाजाला आणि मैदानामधून लागतोय इथे दापिवली संघाला अजून एक विकेट. राहिल्या आणि अजून जर 2 विकेट आल्या तर इथे आपण बघू शकतोय आमचे अमनभाई शेख यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं जात आहे. खरं तर हा टीमचा पाठिंबा आहे आणि तो पाठिंबा खरं तर नक्कीच इथे आपल्याला आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी कॅश प्राइज लावतो आणि यस मिस टायमिंग होतं. फटका फसलाय आणि सामन्यामध्ये 501 ची आता मानकरी. दुसरा विकेट येतोय आणि मॅच मध्ये आता आपण बघू शकतोय लागतोय अजून एक विकेट फलंदाजी करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद डीजे. सध्याच्या स्थितीला भाईजान 11 कुळगाव संघाचा अरबाज सी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गोलंदाजी करतायत. फार चांगल्या पद्धतीनं मैदानामध्ये सध्या तरी या षटकामध्ये हा खेळाडू गोलंदाजी करतोय. स्कोरबोर्ड फक्त आणि फक्त 11 वरती आहे. त्यामध्ये 3 लॉस झालेले आहेत मॅच मध्ये दापिवली संघाच्या आणि मॅच मध्ये आपण बघू शकतो उरलेले इक्वेशन 10 चेंडू आणि 62 म्हणजे इथे आता कठीण काळ आला आणि हॅट्रिक ऑन आणि मैदानाच्या आतमध्येची चर्चा आपण पाहत होतो. बढ़िया विकेट वहां पे, बढ़िया कैच उस्मान पटेल द्वारा. आणि चर्चा सक्सेस झाली आहे जी जूनियर उस्मान पटेल मेरे सहयोगी मित्र कह रहे हैं. विकेट हॅट्रिकची चर्चा आपण करत होतो ती विकेट हॅट्रिक या क्षणी मात्र मैदानाच्या आतमध्ये कम्फर्टेबल होतीये आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय या सामन्यामध्ये जे कॅश प्राइज लावलं गेलं होतं ते कॅश प्राइज आता नक्कीच इथे लागू झालंय या गोलंदाजाला. बॅटर बाद. कॅश प्राइज हे मात्र नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून दिलं जाईल.
ते म्हणजेच या खेळाडूला आणि तिथे अजून एक यॉर्कर. वाह! आता मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज भरपूर मोठा विक्रम बनवतोय. 4 बॉल आणि आता सफलता मिळाल्या. 4 चेंडूवरती 4. आता दापिवली संघाला लागतोय अजून एक विकेट. शाकिब भाईंला मात्र नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून तो पेमेंट केलेला आहे. म्हणजेच सामना संपल्यानंतर या खेळाडूला ते पारितोषिक दिलं जाईल. आणि तदनंतर आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतोय 4 चेंडू 4 विकेट आल्यात. आज नवा विक्रम या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि ऑनलाईन पेमेंट पण झालेलं आहे शाकिब भाईकडनं. तुम्हाला सर्वांच्या समोर पाहायला मिळेल का हे देखील बघायला भेटेलच. पण तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देखील चतुराई आपली दाखवतोय. जरी सामना परास्त झालो तरी सुद्धा मैदानावरती आपल्या नावावरती कलंक लावून देणार नाहीयेत हे मात्र नक्कीच त्या फलंदाजानं आपल्याला करून दाखवलं. फक्त आणि फक्त डिलिकेट टच केलं. कोणतीच धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये कोणतीच धाव मात्र सध्या तरी खर्च झाली नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा 5वा विकेट पुन्हा एक विकेट. आणि या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं बघायला गेले तर हे महत्वाचं षटक फेकत असताना आपण या गोलंदाजाला बघितलं आहे. निर्धारित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र या ओव्हरमध्ये अगदी सध्या तरी भाईजान 11 कुळगाव संघाच्या गोलंदाजाने केली. आणि आता या मॅचमध्ये मात्र सध्याच्या स्थितीला जे पारडं आपण खरं तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीपासून जड होत असताना पाहिलं होतं कुळगाव संघासाठी, ते पारडं आता पूर्णपणे अक्षरच्या विजयाच्या दिशेनं मात्र नक्कीच पोहोचत असताना आपण पाहतोय. चला यापुढील होणारे सामन्याचे दोन्ही टीमचे खेळाडू आपण रेडी राहायचं आहे. लगेच सामना सुरू केला जाईल. शेवटचे 6 चेंडू आणि 62 धावेची गरज आहे या सामन्यामध्ये सध्या तरी जिंकण्यासाठी दापिवली क्रिकेट संघाला. समोर रुपेश ठाकरेंला फुल टॉस बॉल लॉफ्टेड हिट सक्सेसफुल. पण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला खरं तर वेळ निघून गेली आहे आणि फटके यायला सुरुवात. षटकार डिझाईन. मध्ये परस्पर औपचारिकतेचं रूप मात्र सध्या सगळ्याला भरपूर प्रमाणामध्ये मात्र लौकिक झालेला आपण पाहतायत. आणि इथे सध्या तरी स्कोरबोर्ड 17 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे. 17 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. अजून देखील 5 बॉलची फेकी करायची आहे अगदी अरमान या गोलंदाजाला. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता. चांगलीशी ड्राईव्ह आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षक मिडॉनचे उपस्थित क्षेत्रामधून बॉल पकडून फेकतायत. तोपर्यंत तिथे फक्त आणि फक्त एकच सिंगल. खरं तर जसं सांगितलं जात असतं वेळ गेली आणि सत्ता गेली त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण या सामन्यामध्ये बघू शकतोय. वेळ निघून गेली आणि सामन्याचं जे लक्ष चेस करायचं होतं ते लक्ष चेस करण्याच्या प्रयत्नामध्ये आपली सत्ता खोवून बसलाय या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहतोय दापिवली क्रिकेट संघाला. लोवर फुल टॉस मिस हिट मिस टायमिंग. तिथे मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंट कव्हरला चेंडू निघून जातोय सीमा पार. मैदानाच्या आतमध्ये येईल हा चौकार डिझाईन. अग्रेसिव्ह होत असताना पूर्णपणे वर्चस्वात खरं तर हे लेवल स्ट्रॅटेजीचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळलं गेलं. सध्या तरी भाईजान 11 कुळगाव संघानं पण इथे पंचांनी लेंथमध्ये चेकअप केलाय. एक्झॅक्टली तिथे मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉलचा इस्तेमाल करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. सामन्यामध्ये औपचारिकतेचं रूप उरलेलं आहे आणि सध्याच्या स्थितीला परस्पर तिथे सध्याच्या घडीला अजून ओनली एक फॉर्मॅलिटीज आर अराइज हियर. चांगले चेंडू यूज करत असताना मैदानामध्ये गोलंदाज आणि या दरम्यान तिथे कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये लागतोय अजून एक विकेट. फॉल.
असतील आणि तदनंतर हडलक सांगावं लागेल ते म्हणजेच सातत्यानं टीम दापिवली क्रिकेट संघासाठी. तदनंतर आपण जातोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं, ज्याने बॅटिंग करत असताना 13 चेंडू आणि 39 धावेची बॅटिंग केली असा खेळाडू आपण बघू शकतोय. अरमान ठरलेला आहे या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. तर अरमान आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देऊया मॅन ऑफ द मॅच आणि तदनंतर जाणार आहोत पुन्हा एकदा पुढच्या मॅचच्या दिशेनं. तिथे खेळत असताना आपण पाहू शकाल थेट जोबेलीपाडा विपक्षात चेस द गेम जांभिवली या दोन संघामध्ये, चेस द गेम जांभिवली बी संघ या दोन संघामध्ये ही मातबल फाईट. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आलेले सर्व खेळाडू, चमू नायक, टीमचे मॅनेजर्स सर्वांचे या ठिकाणी या खरवई मैदानावर आपण सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे भाईजान 11 यांनी या संघांनी. तुझं नाव काय मित्रा?